राज्यात पुढील 3 तास मुसळधार पावसाचा इशारा। मुंबई, ठाणे, रायगड, पुण्यात पावसाची शक्यता। मुंबई, ठाण्यात जोरदार पाऊस। ठाण्यातील वंदना टॉकीज परिसरात पाणी साचलं, तर कल्याण डोंबिवलीतही मुसळधार पाऊस। लातूरमध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने अनेकांच्या घरात शिरलं पावसाचं पाणी। पालिकेने पावसाळ्यापूर्वीच साफसफाईची कामं न केल्यानं स्थानिकांचं नुकसान। दिनो मोरिया आणि सॅटिनोची ईडब्ल्यूओ कडून चौकशी। दुसऱ्या समन्सनंतर चौकशीसाठी दिनो मोरिया हजर। मिठी नदीच्या 65 कोटी कथित घोटाळ्याप्रकरणी चौकशी। सुशील आणि शशांक गवणेने शस्त्र परवान्यांसाठी खोटं शपथपत्र दिल्याचं उघड। खोटा भाडे करार करून मिळवला शस्त्र परवाना। केमिस्ट्रीचा गोल्ड मेडलिस्ट असलेला शास्त्रज्ञ निघाला ड्रग्ज तस्कर। ठाण्यातील बिपिन पटेलला पोलिसांनी ठोकल्या बेड्या। उच्च शिक्षणाचा दुरुपयोग करत मोठ्या कंपन्यांमध्ये काम करत मिळवत होता ड्रग्ज बनवण्याचं साहित्य। छत्रपती संभाजीनगर मधील निवासी उपजिल्हाधिकारी एसीबीच्या जाळ्यात। 1 कोटींची लाच मागितल्याचं प्रकरण। सहाय्यकाला लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडलं। सततच्या मुसळधार पावसाने सांगलीच्या येरळा नदीच्या पाणी पातळीत वाढ। धरणावरील बंधाऱ्याचा दरवाजा उघडण्यासाठी जेसीबीची मदत। पाण्याचा प्रवाह वाढल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। आणि ओडिशातल्या राऊरकेलात माओवाद्यांनी स्फोटकांनी भरलेला ट्रक पळवला। ट्रकमध्ये होती 1.5 टन स्फोटकं, तर पोलिसांकडून शोध सुरू।